कुरकुरीत रताळ्याचे चिप्स छोट्या भुकेसाठी टाइमपास स्नॅक्स म्हणा हवं तर हे तुम्ही उपवासात सुद्धा करून खाऊ शकता. फक्त उपवासात तेव्हा लाल तिखट आणि मीठ एवढंच घाला. हे मी स्नॅक्ससाठी केलेले आहेत म्हणून मी बाकीचे मसाले तेवढे ॲड केलेले आहेत. या कुरकुरीत आणि झणझणीत रताळ्याच्या चिप्ससाठी लागणारे साहित्य हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर करायचं काय, सगळ्यात आधी अर्धा किलो रताळी ही आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. रताळी निवडताना जरा जाड आणि आकाराने मोठी निवडलेली आहेत. आता या रताळ्यांची सोलणीच्या सहाय्याने आधी सालं काढून घ्यायची. मग सालं काढून झालेले रताळे हे चिप्स करण्याच्या किसणीने किसून घ्यायचे. मी इथे डिझाईनची किसणी वापरलेली आहे. तुम्ही प्लेन चिप्स सुद्धा करू शकता. फक्त रताळे किसायला थोडा जोर लावायला लागतो. बटाट्याप्रमाणे हे इझिली किसले जात नाहीत. अशाच प्रकारे परातीत मी सगळे चिप्स करून घेतलेले आहेत, बघू शकता. पण हे अखंड चिप्स होत नाहीत बरं का, तुकड्या तुकड्यांमध्ये होतात. हे चिप्स पाण्यामध्ये नाही घालायचे, फक्त परातीमध्येच किसून घ्यायचे आणि परातीमध्ये किसलेले चिप्स हे लगेच तेलात फ्राय करून घ्यायचे. हे फ्राय करत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आणि तेल छान तापलेले असावे. चिप्स फ्राय करताना एक बॅचला फ्राय व्हायला 7 ते 8 मिनिटं वेळ लागतो. चिप्स फ्राय होत आहे तर पटकन मसाला करून घेऊया. आता एका प्लेटमध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, चवीनुसार मीठ, 1 किंवा 2 चमचे चाट मसाला. लक्षात ठेवा, चाट मसाल्यात सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ कमी घाला. मग पेरी पेरी मसाला हा 1 चमचा घालून चमच्याने हे सगळं आधी नीट मिक्स करून घ्यायचं. तळलेले चिप्स हे चाळणीतून एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आणि ट्रान्सफर करत असताना आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत. मग काय, आधी वरून थोडा मसाला घालून रताळ्याचे चिप्स हे टॉस करून घ्यायचे. टॉस करताना याला थोडा वेळ लागतो. मग उरलेला मसाला घालून पुन्हा एकदा टॉस करून घ्यायचे, म्हणजे सगळा मसाला हा चिप्सला नीट लागेल. चिप्स टॉस करत असताना आवाज सुद्धा ऐकू शकता. मग थोडं हाताने देखील मिक्स करून घ्या. इथे तोडूनही दाखवते. तयार झाले झणझणीत रताळ्याचे कुरकुरीत चिप्स. आणि हो, हे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा आणि मधल्या भुकेसाठी किंवा TV बघताना एन्जॉय करा.